समाजामध्ये सेवाभावी प्रवृत्तीने काम करणारे तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्यसेवक, सेवाभावी संस्था, आरोग्य दूत तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा रविवार दिनांक 16 जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये उत्साहात पार पडला. सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन, अहिल्या आरोग्य हेल्पलाईन आणि फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशनच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक डॉक्टर दत्ता कोहेणकर हे होते. याप्रसंगी लेखक धनंजय झोंबाडे लिखित डॉक्टर रोहित बोरकर जीवन प्रवासाचे आरोग्य दूत पुस्तकाचे आणि कार्यकारी संपादक राजू बनसोडे संपादित रक्षक रयतेचा विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे, डॉक्टर उज्ज्वला हाके, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, डॉक्टर प्रचिती पुंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख आयोजक तथा सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रोहित बोरकर यांनी केले. बोरकर यांनी सन्मान सोहळा व सन्मानार्थीविषयी माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये एकूण 4 विविध कॅटेगरीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये हेल्थ आयकॉन, जीवनगौरव पुरस्कार, सुश्रुत पुरस्कार, हेल्थ आयकॉन एक्सिलन्स पुरस्कार, हेल्थ आयकॉन आरोग्यदूत पुरस्कार यांचा समावेश होता. कार्यक्रमामध्ये सन्मानार्थींनी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आयोजकांचे आभार प्रकट केले. या सोहळ्यादरम्यान सहभागी ज्येष्ठ नागरिकांचे मोफत शुगर चेकअपचे कार्ड वाटप करण्यात आले. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड येथील कांचन मूव्हीज प्रस्तुत घे ताल हा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. युवा निर्माते, लेखक प्रवीण घरडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नृत्य कार्यक्रमामध्ये तब्बल 80 कलाकारांनी सदाबहार गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय झोंबाडे यांनी केले, तर आभार राजू बनसोडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अर्चना पाटील, डॉक्टर सोनाली बोरकर, डॉक्टर शिवानी थोरात, महेश सावंत, खुशबू परिहार, संध्या नागवडे, अर्जुन नोटके, डॉक्टर विजय जाधव, वैशाली तुजारे, राजू बनसोडे, अंकिता बोरकर, विठ्ठल बोरकर यांनी परिश्रम घेतले. बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन, अहिल्या आरोग्य हेल्पलाईन आणि फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने महाआरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकॉन अवॉर्डचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व डॉक्टर्स, आरोग्य सेवक आणि आरोग्यदूत यांचा सन्मान सोहळा आपण सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहेत. आणि मला खूप आनंद होतो की असा कार्यक्रम भव्यदिव्य या ठिकाणी करून भविष्यामध्ये ह्या सर्व फॅटर्निटीची आपण कौतुकाची थाप दिलेली आहे. भविष्यामध्ये अजून ही चांगल्या प्रकारे सेवा त्यांच्या हस्ते घडो आणि भविष्यामध्ये सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन जे आज सामाजिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे आपला ठसा उमटला आहे, 10 रुपये, 1 रुपया, 20 रुपये दवाखान्याची संकल्पना भविष्यामध्ये प्रत्येक खेडेगावात दिसेल अशी मी अपेक्षा करतो. आणि अहिल्या आरोग्य हेल्पलाईनच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिर, मोफत अपंगांना व्यवस्था, मोफत ॲम्ब्युलन्स ह्या सर्व जे काही योग्य होईल ते समाजाला आम्ही योगदान देत राहील. माझ्यासोबत आज 2000 डॉक्टर्स जोडले गेलेले आहेत. तसेच हेल्पलाईनचे आपले 8 कार्यालय आज कार्यरत आहेत आणि भविष्यामध्ये हे झाड अजून मोठा होणार आहे. आणि आज या सर्व ठिकाणी जे काही उपस्थित मान्यवर होते मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे उपक्रम राबवता येईल ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आज अहिल्या हेल्पलाईन जे रोहित बोरकर डॉक्टर आणि त्यांची टीम दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विशेष काम करणाऱ्या की ज्या लोकांच्या कामामुळं हजारो लोकांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, अशा लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं काम दरवर्षी अहिल्या हेल्पलाईन, त्यांचे कार्यकर्ते डॉक्टर रोहित बोरकर हे प्रोग्रामच्या माध्यमातून करत असतात. आणि कौतुक करण्यास फार मोठं मन असावं लागतं, ते मन या माध्यमातून दिसून येतं. कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा उत्साह वाढतो आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं गरज आहे. समाज हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक, आपण त्याचं काही देणं लागतो आणि अशा प्रकारची काम करणारी लोकं आहेत म्हणून या पृथ्वीतलावर अजून चांगलं आणि सुंदर कार्य घडत आहे. तर या सगळ्या लोकांचा मला खूप अभिमान वाटतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम व्हावेत. कारण लहानपणी एक कविता ऐकली होती, अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. मित्रांनो, मी फॅमिली कोर्टामध्ये बऱ्याच वेळेला लेक्चर घ्यायला जात असतो समिट घडवण्यासाठी. त्यावेळेला मला दिसून आलं
की एकमेकांचं कौतुक करायला कमी पडले म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच आपल्याला सजेशन देतो की प्रत्येकाने आपल्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तीचं ज्या ज्या वेळेला चांगलं त्यांनी काम केलं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाका आणि त्यांचं कौतुक करा आणि याही मंडळींचं कौतुक करायला विसरू नका. थँक्यू. बी हॅपी. धन्यवाद. येस. महाआरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकॉन अवॉर्ड्स 2024 नुकतंच आज इथे पार पडलं. आदरणीय रोहित बोरकर यांची जी अहिल्या हेल्पलाईन ही फाउंडेशन आहे, यांनी अनेक लोकांचे इथे सत्कार घेतले. ज्यांनी ज्यांनी मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये काम केलेलं आहे, अलाइड फ्रॅटर्निटीज मध्ये काम केलेलं आहे, अशा सगळ्या लोकांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप आज इथे देण्यात आली. खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला. भरभरून त्याला प्रतिसाद होता लोकांचा. अनेक मान्यवर इथे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी. व्यासपीठ चीफ गेस्टनी भरलेलं होतं अगदी आणि खूप अत्यंत आनंद व्यक्त करताना छान वाटतंय मला की खूप सगळे हॉस्पिटल्स यांचे 6 पेक्षा अधिक हॉस्पिटल्स इथे ओपन झालेले आहेत. पुढचा प्रवास आणि खूप चांगलं त्यांचं जे कार्य आहे त्यासाठी डॉक्टर प्रचिती पुंडे, मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलेशिया, मी एक डॉक्टर आहे, अनस्थेटिस्ट आहे आणि प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्सची ओनर पण आहे. आमच्या कंपनीतर्फे आदरणीय रोहित बोरकर यांना मनापासून भरभरून शुभेच्छा. असंच कार्य पुढे चालत राहू. महाआरोग्य 2024 हा जो पुरस्कार आज सगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला, डॉक्टर असतील, अँब्युलन्सवरती काम करणारे असतील, कोविडमध्ये काम करणारे असतील, महाराष्ट्रातील समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील लोकांना हा पुरस्कार देण्यात आला. अतिशय चांगलं काम या ठिकाणी डॉक्टर रोहित बोरकर करतायत. गेल्या अनेक वर्ष लोकांना प्रेरणा देण्यासाठी समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना ते पुरस्कार देत आहे. आजही त्यांनी या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी, डॉक्टरांना आणि आरोग्य दूतांना हा पुरस्कार दिला. त्याबद्दल ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं आणि डॉक्टर रोहित बोरकर या सर्वांचं मी अभिनंदन करतो. नमस्कार. आज महाआरोग्य सन्मान सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात डॉक्टर रोहित बोरकर यांनी आयोजित केला होता. या सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आरोग्य क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या मान सन्मान या ठिकाणी सोहळा त्यांना पुरस्कार देऊन केला गेला आणि खरोखरच खूप आनंद होतो की आरोग्याशी निगडीत असलेल्या सर्व सेवा देणारे सुद्धा जे काही या ठिकाणी आलेले, नागपूर, लातूर या ठिकाणाहून काही लोक आले होते, त्यांचाही अगदी छान सत्कार केला गेला. मनापासून त्यांनी केलेलं काम सर्वांनी त्याचं कौतुक केलं. याबद्दल मी डॉक्टर रोहित बोरकर आणि अहिल्या आरोग्य फाउंडेशन आणि सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलावलं, आमच्या हस्ते त्यांचा मान सन्मान केला, आम्हालाही मान सन्मान दिला, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे सर्वांचे आभार मानते. आणि डॉक्टर रोहित बोरकर यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप त्यांनी खडतर प्रवास केलेला आहे. स्वतः डॉक्टर झाले आणि स्वतः चांगलं काम करत असताना, गोरगरिबांची सेवा करत असताना समाजातले असेच हिरे शोधून त्यांनाही पुढे कौतुकाची थाप देऊन पुढे प्रोत्साहित केलं. असंच काम त्यांच्या हातून पुढे आयुष्यात घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. महाआरोग्य सोहळा जो आज संपन्न झाला, खूप आनंद वाटला. जी कौतुकाची थाप रोहित बोरकर आणि त्या टीमने दिलेली आहे आणि सन्माननीय उपस्थित होते आणि ज्या समाजकार्यासाठी ती थाप दिली आहे, हे असंच कार्य खूप मोठ्या प्रमाणात आम्ही चालू ठेवू. याबद्दल खरंच सगळ्यांचे आभार मानतो आणि या सोहळ्याला सन्मानित केल्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो. थँक्यू.